राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यांचा आदर्श समाजाने घ्यावे. प्राध्यापक अजय देवकाते. राजमाता होळकर यांची 321 जयंती उत्साहात साजरी. नमस्कार, मी संजना भांबोरे. ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून. भंडारा सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या अद्वितीय कर्तृत्वाच्या बळावर अहिल्यादेवी होळकर लोकमाता बनल्या. राबवलेल्या योजना, महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न तसेच धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सुशासनाचा आदर्श निर्माण केला. कई हम भूलना जाए या इंदोर परिसरात मल्हारराव होळकर या परिवाराचे राज्य होते. त्यांचे सुपुत्र खंडेराव हे लढाईत मारले गेल्यावर त्यांची पत्नी अहिल्याबाई यांनी तो राज्यकारभार सांभाळला व सतत 30 वर्षे राज्य केले. अशा या सौरशाली राजमातेपासून बहुजन समाजाने प्रेरणा घ्यावी. त्यांच्या कार्यातून सामाजिक समता, लोकसेवा आणि कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचे मूल्य अधोरेखित होते. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा आणि कार्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहितासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राध्यापक अजय देवकाते यांनी केले. ते धनगर अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा भंडारा गोंदिया व सकल धनगर समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने अश्विनी कॉन्व्हेंट खात रोड भंडारा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 321 जयंती उत्साहाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी S.N. मोर महाविद्यालयाचे प्राध्यापक अमोल खानदेवे होते. प्रमुख पाहुणे जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राध्यापक अजय देवकाते, अश्विनी कॉन्व्हेंटचे संस्थापक ज्ञानेश्वर रोकडे, ओम सत्यसाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाडीभस्मे, जिल्हा परिषद सदस्य नंदा झंझाड, भारतीय आट्यापाट्या संघांची कर्णधार प्राची चटप, सरपंच शौ वैशाली सार्वे, मुख्याध्यापिका सौ सुषमा वंजारी, पतंजली योग समिती खोकरलाचे अध्यक्ष यशवंत बिरे, ग्रामपंचायत सदस्य पंकज उके, नीतू धोबडे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, धनगर अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा भंडारा गोंदियाचे अध्यक्ष सुरेश घोडे, सामाजिक कार्यकर्ता इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत सेवानिवृत्त कर्मचारी व भारतीय आट्यापाट्या संघांची कर्णधार तथा सुवर्ण पदक विजेती कुमारी प्राची चटप यांचा शाल, श्रीफळ व स्मरणिका पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या अद्वितीय कर्तृत्वाच्या बळावर अहिल्यादेवी लोकमाता बनल्या. सामाजिक समता, महिला सक्षमीकरण, शेतकरी हित, जलसंवर्धन आणि सांस्कृतिक वारसा जतन यासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे, असे मत ओम सत्यसाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाडीभस्मे यांनी केले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या दूरदृष्टी, न्यायनिष्ठा आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण बळावर एक आदर्श राज्यव्यवस्थेवर कार्य केले आहे, असे मत अश्विनी कॉन्व्हेंटचे संस्थापक ज्ञानेश्वर रोकडे यांनी व्यक्त केले. तसेच निधी व जिया पडोळे तसेच मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्र्यांवर विविध मार्मिक उदाहरण देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनगर अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा भंडारा गोंदियाचे उपाध्यक्ष श्री दादाराव लुचे व प्रास्ताविक धनगर अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा भंडारा गोंदियाचे अध्यक्ष सुरेश घोडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मनोहर अहिर यांनी मानले. अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज.